नमस्कार मित्रांनो, आज आपण या टेक्निकल ॲनालिसिस कोर्सच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये ग्रेवस्टोन डोजी आणि ड्रॅगनफ्लाय डोजी हे दोन सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत। आणि हे पॅटर्न आपल्या चार्टवरती बनल्यानंतर कोणत्या प्राइसला आपण ट्रेड घेणार आहे, कोणत्या प्राइसला आपण स्टॉप लॉस लावणार आहे आणि प्रत्येक पॅटर्नचे प्रॉफिट टार्गेट किती असणार आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। चला तर मग सुरुवात करू। एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील। टेक्निकल ॲनालिसिसच्या पहिल्या लेक्चरमध्ये काय पाहिले ते एकदा रिवाइज करू। पहिल्यांदा आपण काय पाहिले, टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी चार्ट रीड करता आले पाहिजे, खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी आपण चार्टचे 3 प्रकार पाहिले, लाईन चार्ट, बार चार्ट आणि कॅन्डल चार्ट। ते तिन्ही चार्ट कशा प्रकारे बनतात हे सुद्धा पाहिले। नंतर आपण सप्लाय आणि डिमांड हा कन्सेप्ट पाहिला। आणि टेक्निकल ॲनालिसिसमध्ये चार्ट रीड करण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी उपयोगी पडतात। पहिले म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न, दुसरे म्हणजे चार्ट पॅटर्न आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे टेक्निकल इंडिकेटर्स, याचे आपण इंट्रोडक्शन पाहिले। आता इथून पुढे तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करण्यासाठी वही आणि पेनची गरज भासेल। जर तुम्हाला कॅन्डलस्टिकबद्दल बेसिकच माहीत नसेल, म्हणजे कॅन्डलस्टिक म्हणजे काय, कॅन्डल कशा प्रकारे बनते, तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहू शकता। ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलेले आहे। पहिला सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहू, तो म्हणजे ग्रेवस्टोन डोजी। कब्र आणि समाधीवरती दगड असतात, दगडावरती माहिती लिहिलेली असते, अशाला ग्रेवस्टोन डोजी म्हणतात। जापनीज लोकांनी त्याच्यावरूनच या कॅन्डलचे नाव ग्रेवस्टोन डोजी असे ठेवले आहे। चार्टवरती आपणाला ग्रेवस्टोन डोजी या 2 प्रकारे दिसतात। या 2 प्रकारांमध्ये 3 गोष्टी साम्य आहेत। पहिली गोष्ट म्हणजे या दोन्ही कॅन्डलची ओपन आणि क्लोज प्राइस ही सेम आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्डलच्या वरच्या बाजूस लॉंग अप्पर शॅडो आहे, म्हणजे वरच्या बाजूस एक मोठी लांब शॅडो म्हणजे वात आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॅन्डलची ओपन आणि क्लोज प्राइस सेम असल्यामुळे कॅन्डलला कोणताही बॉडी नाही आणि कोणतीही बॉडी नसल्यामुळे कॅन्डलला कोणताही कलर नाही। ही एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजे ही एक मंदीची कॅन्डल आहे। जर ही चार्टवरती बनली तर आपण असे समजायचे की मार्केटमध्ये आता तेजी संपलेली आहे आणि मार्केटमध्ये आता मंदी चालू होणार आहे। आता ॲक्च्युली ग्रेवस्टोन डोजी कॅन्डल चार्टवरती बनली तर आपण ट्रेड कशा प्रकारे करायचा ते पाहू। हा एक कॅन्डलस्टिक चार्ट आहे, हा सप्लाय झोन आहे आणि हा डिमांड झोन आहे। सप्लाय आणि डिमांड कन्सेप्ट आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिला आहे। जर पुरवठा जास्त झाला असेल तर मार्केट खाली येते, म्हणजे मार्केटमध्ये त्या शेअरची किंवा वस्तूची सप्लाय जास्त आहे पण डिमांड कमी असल्यामुळे ते मार्केट खाली येते। आणि जर मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, म्हणजे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी असल्यामुळे मार्केट वर जाते। त्यामुळे अशा ठिकाणाहून सप्लाय जास्त असल्यामुळे मार्केट खाली येते आणि डिमांड जास्त असल्यामुळे अशा ठिकाणाहून मार्केट वर जाते। म्हणून अशा ठिकाणाला सप्लाय झोन आणि अशा ठिकाणाला डिमांड झोन म्हणून असे आपण मार्क करणार आहे। जर ग्रेवस्टोन डोजी कॅन्डल चार्टच्या मध्ये किंवा डिमांड झोनला कॅन्डल बनली तर महत्त्व नाही, म्हणजे जर ग्रेवस्टोन डोजी ही डिमांड झोनला बनली तर त्याचे महत्त्व नाही, चार्टच्या मधोमध बनली तरी त्याचे महत्त्व नाही। पण जर कॅन्डल सप्लाय झोनला बनली, म्हणजे या झोनला बनली, तर त्याला महत्त्व आहे, कारण ही एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। म्हणजे हे जर सप्लाय झोनला बनली तर आपल्याला हे दर्शवेल की मार्केट आता तेजीमधून आपली दिशा बदलून मंदीमध्ये जाणार आहे आणि आपण याच्यावरती ट्रेड करू शकतो। म्हणून ग्रेवस्टोन डोजी ही जर सप्लाय झोनला बनली तर ती खूप महत्त्वाची असते। ग्रेवस्टोन डोजी कॅन्डल सप्लाय झोनला बनल्यानंतर लगेच आपण ट्रेड करणार नाही, आपण वाट पाहणार आहोत। त्यानंतर एक बेरिश कॅन्डल बनली पाहिजे आणि त्या कॅन्डलने ग्रेवस्टोन डोजीच्या अगोदरच्या कॅन्डलच्या खालती आपले क्लोजिंग दिले पाहिजे, तरच आपण या ग्रेवस्टोन डोजीच्या नंतरच्या बेरिश कॅन्डलच्या क्लोजला सेल करणार आहोत। आणि आपण सेल केल्यानंतर ग्रेवस्टोन डोजी कॅन्डलच्या वरचा स्टॉप लॉस लावणार आहोत। आणि आपल्या या सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नचे टार्गेट आपण हे खालील हे डिमांड झोन हे आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे। जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करणार असाल तर 5 मिनिट किंवा 15 मिनिट कॅन्डल चार्टवरती ट्रेडिंग करा। आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर 1 आवर किंवा 1 डे कॅन्डलस्टिक चार्टवर ट्रेड करा। आणि जर तुम्ही इन्व्हेस्टिंग करणार असाल तर 1 वीक 1 मंथ कॅन्डल चार्टवर ट्रेडिंग करा।
दुसरा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ड्रॅगनफ्लाय डॉजी। हा एक किडा आहे, हा तुम्ही पाहिला असेल मैदानात, रोडवरती हा किडा पाहिला आहे। यालाच ड्रॅगनफ्लाय म्हणतात आणि याच्यावरूनच या कॅन्डलचे नाव ड्रॅगनफ्लाय डॉजी पडलेलं आहे। ही कॅन्डल आपल्याला चार्टवरती दोन प्रकारे दिसते, एक अशा प्रकारे दिसते आणि एक अशा प्रकारे दिसते। ही बरोबर ग्रेवस्टोन डोजी कॅन्डलच्या उलट कॅन्डल आहे। याची सुद्धा ओपन आणि क्लोज किंमत ही सेम असते आणि ग्रेवस्टोन डॉजीला जशी वरच्या साईडला लॉंग अप्पर शॅडो असते, तसेच या कॅन्डलला खाली लॉंग लोअर शॅडो असते, म्हणजे खाली मोठी अशी वात असते। त्याचबरोबर या कॅन्डलची ओपन आणि क्लोज प्राइस सेम असल्यामुळे या कॅन्डलला कोणतीही बॉडी नसते, त्यामुळे या कॅन्डलला कोणताही कलर नसतो आणि या कॅन्डलला आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो। म्हणजे ही जर कॅन्डल चार्टवरती बनली तर आपल्याला असा संकेत भेटतो की आता मार्केट मंदीमधून तेजीमध्ये जाणार आहे, मार्केट बुलिश होणार आहे। हा एक कॅन्डल चार्ट आहे, हा सप्लाय झोन आहे, हा डिमांड झोन आहे। मागील ग्रेवस्टोन डोजी कॅन्डलमध्ये हा चार्ट आपण पाहिलेला आहे, हा सप्लाय झोन डिमांड झोन पाहिलेला आहे। चार्टच्या मधोमध किंवा सप्लाय झोनला बनले तर त्याला अजिबात महत्त्व नाही, फक्त ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डल जर डिमांड झोनला बनली तरच त्याला महत्त्व आहे। त्यामुळे आपण ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डल डिमांड झोनला बनली तर आपण कशा प्रकारे ट्रेड करायचे ते आता आपण पाहू। ड्रॅगनफ्लाय डॉजी कॅन्डल डिमांड झोनला बनल्यानंतर लगेच आपण ट्रेड करणार नाही, आपण वाट पाहणार आहोत। जोपर्यंत ड्रॅगनफ्लाय डॉजी कॅन्डलच्या अगोदरच्या कॅन्डलच्या हायच्या वरती मार्केट जात नाही, तो पण आपणाला कन्फर्मेशन होत नाही की मार्केटने आपली दिशा बदलली आहे, मार्केट मंदीतून तेजीमध्ये गेलेलं आहे। जेव्हा मार्केट या ग्रेवस्टोन डोजीच्या अगोदरच्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून वरती क्लोजिंग देईल, तेव्हाच आपण या कॅन्डलच्या क्लोजला बाय करणार आहे आणि ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलच्या लोवरती आपण स्टॉप लॉस लावणार आहे आणि आपला प्रॉफिट टार्गेट हे सप्लाय झोन हे आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे। ग्रेवस्टोन डोजी आणि ड्रॅगनफ्लाय डोजी या एकमेकांच्या उलट कॅन्डल आहेत, या दोन्ही कॅन्डल आता आपण पाहिले आहेत। ग्रेवस्टोन डोजी जर सप्लाय झोनला बनली तरच ती महत्त्वाची आहे, ड्रॅगनफ्लाय डोजी जर डिमांड झोनला बनली तरच ती महत्त्वाची आहे। परंतु दोन्ही कॅन्डलच्या अगोदरच्या कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक करून जर कॅन्डलने मार्केटने क्लोजिंग दिले तरच आपण ट्रेड करणार आहे आणि त्या कॅन्डलच्या वरती किंवा खालती आपला स्टॉप लॉस लावणार आहे। जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील। व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल, पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील, त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल। माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता।